आज या ठिकाणी तुमचं आमचं हे महद्भाग्य म्हटलं पाहिजे की तुम्ही आम्ही महाशिवरात्रीच्या महापर्व कालावरती भगवान शिवशंकरजींचं काही चिंतन, काही शास्त्रीय संदर्भ, काही शास्त्रीय व्याख्या जाणण्याकरता हरिकीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत. कीर्तनाला उपस्थित असणारे वेदाध्ययन तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध, गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट अप्रकट चेतना, बालगोपाल, भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी, भगवत चरण कमलानुरागी, राजशक्ती, शिवशक्ती, पितृशक्ती, धर्मशक्ती, परमार्थ प्रेमी, माइक सिस्टम वाले, मंडप वाले, ऑपरेटिंग वाले, नाउ दिस प्रेजेंट टाइम listening to the my Sangeetmay spiritual kirtan voice for here, they all devotees seated at here 2 more hour, they all of most dynamic welcome for here. वारकऱ्यांना रामकृष्ण हरी, राधा रानी के भक्तों को राधे राधे. सनातन हिंदू धर्म की परिभाषा में जय श्री राम, शिव महापुराणाच्या परिभाषेमध्ये ओम नमः शिवाय, माता रानी के भक्तों को जय माता दी, गायीची सेवा करणाऱ्याला जय गौ माता दी. विठ्ठला विठ्ठला अभंग संत नामदेव महाराजांचा आहे. एकनाथ महाराजांनी शिवस्तुती प्रकरणावरती खूप प्रकाश टाकलेला आहे. भगवान शंकराच्या संबंधी संत एकनाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये अभंगाच्या माध्यमातून जेवढं दर्शन होतं, संत नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये जेवढं दर्शन होतं तेवढं दर्शन तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये होत नाही. एक अभंग आहे तुकोबारायांचा, ज्याच्यामध्ये त्यांनी हरी आणि हर यांचं ऐक्य प्रतिपादन केलेलं आहे. हरी हरा भेद हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भेदकासी नाडे ग बिलांटीच आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. 99 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांचे कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. या अभंगामध्ये जे लोक वैष्णव आहेत, वैष्णव म्हणजे काय? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. 217 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, ऐगाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. 21 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. तुका म्हणे अनु तुझविन नाही, नभाहून पाही वाढ आहे, पावले पावले तुझे आम्हा सर्व, तुझा नको भाव होऊ देऊ. पान नंबर 2 अभंग नंबर 6 वारकरी भजनी मालिका नंबर तुकाराम महाराजांची बाबूराव देवडी कृतभंग गाथा. म्हणजे सांगायचं आहे काय? भगवान शंकराची यथार्थ स्तुती करणारा असा एक विशिष्ट अभंग त्या गाथ्यामध्ये वाङ्मयात पाहायला सापडत नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा गाथा उघडा यथार्थ प्रतिपादन करणारा एखादा अभंग यात कदाचित असेल, नाही असं नाही, परंतु हाही जो अभंग आहे याच्यामध्ये असं सांगितलं आहे, जो पांडुरंगाची एकादशी करतो परंतु माझ्या शंकराचा सोमवार करत नाही, गो टू हेल टू बी हँग किल डेथ, नरक में जाओ. एखादा अपराध केला, खून केला, हाफ मर्डर केला, फुर मर्डर केला की तिकडे पाठवतात ना आपल्याला.
28 पापाच्या गाड्या म्हटलंय त्याला. जो पुण्य करेल त्याला 7 गाड्या मिळतील, त्याचं बसस्टँड वेगळं आहे. जो पाप करेल त्याला 28 गाड्या भेटतील, त्याला पापाचं बसस्टँड म्हटलेलं आहे. तामिस्त्र 1, अंधतामिस्त्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभीपाक 5, कालसूत्र 6, असिपत्रवण 7, सुकरमुख 8, अंधकूप 9, क्रमीभोजन 10, सदंश 11, तप्पसुरमी 12, वज्रकंटक शाल्मली 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमेयदन 19, अविची 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, रक्षोगण भोजन 23, शुलप्रोत 24, दंदशुक 25, अवट निरोधन 26, पर्यावर्तन 27 आणि शुचिमुख 28. श्रीमद भागवत स्कंद नंबर 5 अध्याय नंबर 26. 28 पापाच्या गाड्या म्हणजेच याला 28 नरककुंड असं म्हटलेलं आहे. ॲज पर आवर ॲबिलिटी, ॲज पर आवर नॉलेज, ॲज पर आवर पाप, ॲज पर आवर ऑर्थोडॉक्स अँड ॲज पर आवर सुपरस्टिशन्स इट मीन्स दॅट अंधश्रद्धा. येतं आहे का लक्षात? कीर्तन काय असतं येणाऱ्या 1 तासात तुम्हाला कळणार आहे. मला माहिती आहे तुम्ही असेच कीर्तन ऐकलेले आहेत आत्तापर्यंत. कसे? हे असे. कसे? असे. एक था राजा एक थी रानी, दोनों मर गए, खत्म कहानी. कहाँ पे गए थे, कहाँ पे भी नहीं, क्या लाया, कुछ भी नहीं, ग्लास तोडा बाराणा, घेणं देणं कंदील लावून येणं, मायाची मका कुल्याचं भांडण. जणमासी येऊणी काय केले, तुवा मुद्दल गमाविले, कारेण फिरसी मागारा, आजुणी तरी फजित खोरा. 2168 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. मला सांगायचं आहे काय, जो पाप करेल त्याला 28 गाड्या भेटतील. जो पुण्य करेल, शंकराची भक्ती केली तर कैलास लोकाची गाडी धरा, जा कैलास लोकाला. भगवान विष्णू पांडुरंग रामकृष्णाची भक्ती केली तर याची गोलोकधामाची गाडी धरा, जा तिकडे कृष्ण आणि राधेकडे. गणपतीची भक्ती केली तर गणेश लोकाची गाडी धरा, देवीची भक्ती केली तर मणिद्वीपाची गाडी धरा, निष्कांचन भक्ती केली तर स्वर्गामध्ये जा. अशा 7 गाड्या भेटतील. आणि म्हणून सांगताना आज महाशिवरात्रीचा पर्वकाल आहे. हा अभंग मुद्दामून का निवडावा लागला? हा अभंग माझ्याही पाठ नाही, टाळकऱ्यांच्या तरी पाठ आहे पण माझ्या नाही पाठ. हा जो अभंग घेतला आहे, कीर्तनकाराला एवढं नॉलेज पाहिजे की आज काय आहे करतोय काय. याला प्रासंगिक कीर्तन म्हटलंय वारकरी संप्रदायामध्ये. मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, इट मीन्स दॅट MBA टू माय डिअर, BCA बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MCA मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, BCS बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स. तसं MA कीर्तनशास्त्र, IM मास्टर ऑफ कीर्तन इन स्पिरिचुअलिटी. किसी भी ऐरे गैरे नत्थु खैरे का काम नहीं है प्यारे, यहाँ पर खड़े रह करके. प्रल्हाद स्थालधारी तरल गतितया चौधवक कांस्यधारी वीणाधारी सुरर्षिर स्वर कुशल तया राग कर्तार्जुनो अभूत इंद्रो बादिन मृदंगम जय जय शुक्रा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भावभक्ता सरसरचनिया व्यासपुत्रो बभुव ननर्थ मध्ये त्रिकमेव तत्रम भक्त्यादिकानाम नटवस्तु तेजसम अलौकिकम कीर्तनमे ततिक्षम हरिः प्रसन्नोपि वचनो ब्रवीत. तत् अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86 श्रीमद भागवत महात्म्य. शुकं वाच. कीर्तन करणाऱ्यांनी बिना कपड्याचं असावं. बिना कपड्याचं म्हणजे हे बाह्य रंगाचे. आवर सबकॉन्शियस माइंड डायरेक्टली कनेक्टेड टू दी गॉड, बट वॅन दॅन वी आर ट्राईंग टू दी रिमेंबर टू लॉर्डेस्ट गॉड. तुम्हाला वाटेल दवाखान्यात नेऊन मला इंजेक्शन आणून द्यायची गरज आहे. अख्खे इंग्रजीमध्ये पण करतो मी बाहेर देशात, सॉरी, म्हणून मला थोडंसं ते सवय लागलेली आहे. आपल्या अंतकरणाची शुद्धी करण्याकरता काय करावं लागतं माहिती आहे का? कीर्तनकार हा नागड्या वृत्तीचा असला पाहिजे. जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. शुकाचार्यासारखा कीर्तनकाराकडे एकही गाठ शिल्लक नसावी. परमहंस परिव्राजकाचार्य सुखदेव स्वामी मेरे भाई बहनों, जहां बैठ जाए वहीं से ज्ञान की गंगा बहाना शुरू कर दे. हमारे जैसा नहीं, अमका सागर टमका सागर, इसकी किताब उसकी किताब, पुस्तकं नाही, भजनी मालिका वगैरे नाही. जिथे बसले तिथे ज्ञानगंगेची धार सुरू करतात. शिवाय डोक्यावरही केस नाहीये त्यांच्या. आत्मा रामश्य मूढयो नीर ग्रंथ अप्युरुक्रमय कुर्वन्त हेतु किं भक्त्या मिथ्थम भूतगुणो हरिहि. 1:7-10 1:7-10 श्रीमद भागवत स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 7 आणि श्लोक नंबर 10. कीर्तनकार शुकाचार्याच्या वृत्तीचा असावा, नागड्या वृत्तीचा असावा, यत्किंचन वृत्तीचा असावा. मृदंगाचार्य हे देवराज इंद्रासारखे आहेत.
निश्चितच तुम्ही आहात. आपल्याला प्रणाम. सामोरे गुरुजींचा काल मला फोन आला. ते निश्चितच इंद्रो वादिनम मृदंगम, जगामध्ये सर्वात आधी मृदंग वाजवणारे देवराज इंद्र. प्रल्हाद स्थालधारी, टाळकरी हे प्रल्हादासारखे असावे. दैत्य कुळामध्ये जन्माला येऊनही भगवत भक्तीचा मार्ग स्थापन ज्या प्रल्हादानं केला. औषधे चिंतेच विष्णू भोजनेचे जनार्दनम शयने पद्मनाभम च विवाहे च प्रजापतिम युद्धे चक्रधरम देवम प्रवासे च त्रिविक्रमम नारायण तनुहुत्यागे श्रीधर प्रिय संगमे दुस्वप्ने स्मर गोविंदम संकटे मधुसूदनम. दैत्य कुळात जन्माला येऊनही म्हणजे आजच्या जमान्यात हातभट्टी जरी पाडीत असला तरी हरिपाठ म्हणावा असा त्याचा अर्थ होतो. विठ्ठल विठ्ठल टाळकरी प्रल्हाद असावा. नारदीय कीर्तनामध्ये झांज बनवणारा उद्धव असावा. कीर्तनामध्ये जे विणा घेत आहेत ते नारद. सपुराण पंचवेदान शास्त्राणी विविधानि च ज्ञात्वाप्यज्ञात्मवित्तेन नारदाय सुरनश्रये छांदोग्य उपनिषद अध्याय नंबर 5 त्याच्यातला श्लोक आहे. सपुराण पंचवेदान म्हणजे विनेकरी सुद्धा. आपलं कसं म्हणले केलं तर केलं. तुमचं नाही बाबा, मी युनिव्हर्सल जनरल भारताचं बोलतोय बरं का. नाही तर धारतान मला कीर्तन झाल्यावर जनरल युनिव्हर्सल. विनय करायला सुद्धा सगळे पुराण कंठस्थ असले पाहिजे, शास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे. वारकऱ्याचे 5 लक्षणं आहेत. 5 लक्षणं. ब्राह्मण देवा माहिती आहे का? ब्राह्मण देवा इकडे आहे का नाही आहे? ते दावा गिवा घालितात. पिंडस्थ पितरा इकडे आहे का नाही आहे? ते ब्राह्मण देवा जे असतात त्यांना संध्या करावी लागते 3 वेळेला. यजमान आचम्यता ओम केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः प्रणवस्य परब्रह्मर्षि परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायाम विनियोग. ही संध्या जर का ब्राह्मण देवानं सकाळी 6ला केली नाही, दुपारी 12ला केली नाही आणि रात्री 6ला केली नाही तर ब्राह्मण राहत नाही, ब्राह्मण जनावर होतो. तसं वारकऱ्याने खुश व्हायची गरज नाही. वारकऱ्यानं सकाळी जर का ज्ञानेश्वरी वाचली नाही, दुपारी गाथा वाचला नाही आणि संध्याकाळी एकनाथी भागवत वाचली नाही तर वारकरी सुद्धा जनावर होतो. वारकरी राहत नाही. याला प्राकृत प्रस्थानत्रयी म्हटलेलं आहे. एखादा राग कमी म्हटला तरी चालतं, एखादी चाल कमी म्हटली तरी चालतं, पण रूल्स टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. लोन घेताना कशा सहाय्य करतो? खटा 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 खटा. पण रिमेंबर वन थिंग माय डिअर, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. म्हणजे काय म्हणता येईल त्याला मराठीमध्ये? नियम आणि अटी लागू असतात. ब्राह्मणाने संध्या नाही केली तर ब्राह्मण राहत नाही. तसं वारकऱ्यानं ज्ञानेश्वरी रोज वाचली नाही, गाथा रोज वाचला नाही आणि एकनाथी भागवत रोज वाचले नाही ना तर वारकरी राहतच नाही. हे वारकऱ्याची त्रिकाल संध्या आहे. ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत. आणि सकाळी काकडा. उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक करा जय जयकार. वाद्यांचे गजर मृदंग विना अपार टाळ भोळ. सकाळी उठून काकडा म्हटला पाहिजे. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, राक्षसावाने झोपून राहिले, उठत नाही. बिमाऱ्या होत आहेत. मग नामदेव महाराजांच्या, एकनाथ महाराजांच्या आणि जगद्गुरू तुकाराम महाराज आदी करून माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रत्येक अभंगामध्ये, अभंगातल्या एका शब्दामध्ये, ओवीतल्या एका अक्षरामध्ये शुद्ध विज्ञान लपलेलं आहे. शुद्ध विज्ञान लपलेलं आहे. विज्ञान काय सांगताय? विज्ञान काय सांगताय? जो व्यक्ती रात्री 10च्या आधी झोपतो, आवाज येतोय ना माझा पाठीमागे? जो व्यक्ती रात्री 10च्या आधी झोपतो आणि सकाळी 4च्या किंवा 5च्या आधी उठतो, जगातल्या कोणत्याच बिमारीच्या बापात हिंमत नाही त्याच्या शरीरामध्ये तो घुसेल. पण आपल्याला हे करायचं नाही. कभा बी, कसं बी आणि किती बी आणि येऊन द्या, खाऊन द्या आणि दवाखान्यामध्ये जाऊन द्या. अशानं कसं होणार आहे?
नामदेव महाराज उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली दिनजनांची सावली येई धावणी स्मारताची पंढरपूरचे भीमातटी सुंदर मनोहर गोमटीत आणि दोन्हीकडे ठेवण्याकडे भेटीसाठी निष्ठ तसे किरीट कुंडले मंडित श्रीमुख्याती सिंदर शोभत गळा वैजयंती डुल्लत हार मिरबत तुळशीचा सुरेख मूर्ती सकुण सावळी कंठी कौस्तुभ एकावळी केशर उटी परिमळ आगळी बुक्का भाळी विलसत तसे पीत पितांबर कसला कटी अक्षय वीट चरण तळवटी सगळं सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुष्टी आठविते अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का तैसीच प्रीती करा भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदी तसे पान नंबर 6 अभंग नंबर 1 वारकरी भजनी मालिका नंबर 3 बंकट स्वामीची भजनी मालिका काकऱ्याचे 12 अभंग कीर्तन झाल्यावर माझ्याकडून मुखपाठ म्हणून घ्या आणि यांच्याकडून सुद्धा मुखपाठ म्हणून घ्या. जो जीता वही सिकंदर. विठ्ठल विठ्ठल I am don't criticize to any other वारकरी devotee, any other वारकरी भक्त नाही. मी युनिव्हर्सल बोलतोय, जनरल बोलतोय. आता येणाऱ्या काळामध्ये सामोरे माऊली तुम्ही आम्ही आणि यांनी जर का परंपरा नाही सांभाळली, आधीच जे काही पोस्टमार्टम व्हायचं ते होऊन बसले ते काही कमी झालं नाही आहे. आपला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रामधून उत्पन्न होऊन सर्वत्र यत्र तत्र जायला पाहिजे होता, जितका पोहोचायला पाहिजे होता तितका पोहोचला नाही आहे. तो तितका पोहोचावा याच्याकरता ती तळमळ आणि ती जिद्द प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की काय आहे, जो कीर्तन ऐकतोय त्यालाही आज नाही तर उद्या मरायचंच आहे, आणि जो कीर्तन करतोय त्यालाही आज आणि उद्या मरायचंच आहे. जो मृदंग वाजवतोय त्यालाही आज आणि उद्या मरायचंच आहे, जो गायन करतोय त्यालाही आज आणि उद्या मरायचंच आहे. पण एवढंच आहे, जे लोक गायन वगैरे करतात त्यांचे श्वास जे आहे ना, ब्रीद इन ब्रीद आउट, ते मोजून मापून घेतल्या जातात. गायन करणारे लोक, मृदंग वाजवणारे लोक, जप तप साधना हरिपाठ काकडा वारी करणारे लोक थोडं 20-30 वर्ष उशिरानं मरतात. काय म्हटलं मी? थोडं उशिरानं मरतात. जे लोक गायन करत नाहीत, मृदंग वाजवत नाहीत, कीर्तन करत नाहीत, पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी वगैरे करत नाहीत, जपतप साधना वगैरे काहीच करत नाहीत, त्यांनी ॲटलिस्ट कमीत कमी प्राणायाम करावा. इट इज अ ग्रेट हिप्नोटिझम फ्रॉम हिअर वन ब्लड सेल डायरेक्टली कनेक्टेड टू दी अवर हार्ट. अतिशय महत्त्वाचं असं चेतना केंद्र आज्ञा केंद्र तुमचे आणि आमचे याची व्हॅलिडिटी संपून गेली का? तुम्ही आणि आम्ही याचा रिचार्जच मारला नाही. याचा रिचार्ज न मारल्यामुळे हे 2G सिम ॲक्टिवेटेड आहे, आणि आता जमाना सध्या 5Gचा आहे आणि 6Gचा आहे. 2वर कुठं बसला, रेंज नाही, नेटवर्क नाही, काही कामाचं नाही. आणि याचा रिचार्ज मारण्याकरता सकाळी उठावं लागतं, आणि सकाळी उठून काय करावं लागतं? अष्टांग योग करावा लागतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी. हे अष्टांग योग जो करतो त्या अष्टांग योगाच्या नंतर त्याला 8 सिद्धी प्राप्त होतात. अनिमा महिमा गरिमा वशित्व ईशित्व सकाम्य प्राप्ती आणि प्राकाश्य. अवघड आहे का? नका ना करू मग. अष्टांग योगेन शिणीचे यमनेम निरोधन कीजे रया. वाचा गीत गायचे, वाचा गीत गायचे, गाता वाता श्रवणी ऐकीचे रया. गीता छंद अंग डोलीचे, लीला विनोद संसार तरजे रया. बाप रखमा देवी उरु विठ्ठलू नामे जोडो हा उपाव कीजे रया. पान नंबर 4 अभंग नंबर 4 वारकरी भजनी मालिका नंबर 2 बंकट स्वामीची भजनी मालिका. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. कलिमल दल भंग हे ऊर्ध्व वायू प्राश्वित तोडून करीवो वनभंग. ब्रह्मारंदरी मिसळे परी मोक्षुदंग. हे ब्रह्मारंदरी मिसळे परी मोक्षुदंग. वासुदेव प्रकरणामध्ये जे आपल्या वारकरी मालिके अनेकविध ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव ब्रह्मरंध्री वितळे तो मुमुक्षु दंग. याच्याकरता मुमुक्षु वृत्ती. आता तितक्या विचारसागरामध्ये मी प्रमाण यथार्थ दिलाय, अतिशय युक्त. तर मला सांगायचं आहे काय आहे की
एकावरनं त्या नरकामधनं पुण्याच्या गाडीवरनं हा विषय एवढा लांबला. आज महाशिवरात्रीचा पर्व काल आहे, पण शिवरात्रीची कथा काय अभंग तर मी घेतला, पण मला कथा माहिती नाही ना. शिवरात्रीची कथा धन्य जे ऐकिती इच्छिली पावी ते सर्व काही, पण कथा काय आहे मला माहीत नाही. तुम्हाला माहिती आहे का काय कथा आहे शिवरात्रीची? जसं ते रथसप्तमीची कथा असते ना, ऋषीपंचमीची कथा असते ना, गुरुवारच्या वैभवलक्ष्मीची कथा वगैरे असते की नाही, तसं याची काय कथा आहे मला माहीत नव्हती. म्हणून मी पण तसंच केलं, इकडं थोडं मग इकडं लावून देऊ, मला थोडं तिकडं लावून देऊ, थोडं इकडं जोडू, थोडं तिकडं जोडू, जमून जाते म्हणलं आपलं. विठ्ठला विठ्ठला यू डोंट टेक अ पर्सनल. मी तुम्हाला कोणालाच म्हणत नाही, ही माझी हृदयाची भावना आहे. मी मंचावरनं या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो, तुमच्या कोणाचबद्दल माझ्या मनामध्ये द्वेषाची भावना नाही, आदराची भावना आहे. पण काही काही ठिकाणी मी जातोय माऊली, 45 मिनटं चालली आहे, कीर्तनाचा आवाज कमी होतोय, ते मृदंग आणि त्या गायनाचाच आवाज वाढतोय. अशानं कीर्तन कसं होणार आहे? लोकांनी जो जेवढा खर्च एवढा केला आहे, आपण भजनाचा कार्यक्रम हा, पण तेही वेगळंच आहे. म्हणजे भजन ते ओंगाळवाने नरका जाणे चुकेना, कुटुंबाचा केला त्याग नाही राग जव गेला. 128 अभंगाचा नंबर. भजन करणारे 101 आहे म्हणले, पण मी एका ठिकाणी भजन करायला गेलो तेव्हा एक मोठी परात ठेवलेली होती बरं का. मी 15 वर्षापूर्वी गेलो, 15 वर्षापासून मी भजनाला जात नाही. गेलो, नवीन पोरगं होतो मी, नवीन म्हणजे आताही पोरगंच आहे, पण तेव्हा जास्ती तरुण होतो. मी गेलो 15 वर्षापूर्वी भजनामध्ये, चला म्हटले. मग एक मोठी परात होती, त्या परातीमध्ये एक गोड फ्लॅक्सचं पॅकेट, एक विल्सचं पॅकेट, एक मजूर कट्टा, एक कोंबडा कट्टा, एक सूर्य छाप, एक गाय छाप, ॲज यू विश. ते म्हणले पंचपदी म्हणा, एक एक अभंग म्हणा, आणि ज्याला जे लागेल ते घ्या. म्हणलं असं भजन असतंय काय? हो म्हणले. तुकाराम महाराज म्हणाले, म्हणले भजन ते ओंगाळवाने नरका जाणे चुकेना, कुटुंबाचा केला त्याग नाही राग जव गेला. ज्याला भजन करायचं आहे ना, इंद्रियांचा दम, त्याने इंद्रियांचं शमन केलेलं असलं पाहिजे, आणि म्हणून त्याला आध्यात्मिक सत्संग फार गरजेचा आहे. तो आध्यात्मिक सत्संग प्राप्त करून देणार मस्तक ठेंगणा करी संतांची या चरणा. आणि म्हणून संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज सांगतात, आज महाशिवरात्री आहे. आज महाशिवरात्रीच्या दिवशी काय केलं पाहिजे? आज ब्राह्मी मुहूर्तावर उठलं पाहिजे. आता कोण कोण उठलं मला माहिती नाही. सकाळी उठलं पाहिजे, सकाळी उठून स्नान केलं पाहिजे, स्नान करून भस्माच्या 3 रेषा लावल्या पाहिजे, भगवान शंकरांना अर्ध्य दिलं पाहिजे. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात. आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये येऊन 4 गोष्टींचा संकल्प केला पाहिजे की आज सकाळी स्नान झाल्यापासून ते उद्या सकाळपर्यंत, म्हणजे आज सकाळपासून ते संध्याकाळचे 6 वाजेपर्यंतचे हे 4 प्रहर, आणि संध्याकाळी 6 पासून उद्या सकाळच्या 6 पर्यंतचे 4 प्रहर, म्हणजे 8 प्रहराचा पूर्ण 24 तासाचा दिवस. शिवरात्र, दिवसापेक्षाही रात्र महत्त्वाची आहे. याचा अर्थ दिवसा झोपा काढायचा असा होत नाही बरं का. त्याचा दिवसा ही पूजा करायचीच आहे, पण रात्री विशिष्ट पूजा. तर भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आणि भगवान शंकराचं पूजन, आज जितकं होईल तितकं मी पूजन करेल अशी भावना मनात करायची आहे. भगवान शंकराचा रुद्र जप मी जितका होईल तितका जप करेल अशी भावना मनात करायची आहे. त्याचबरोबर मी आज शिवरात्रीचा उपवास करेल, एकादशीसारखा जेवणार नाही, फराळाचं करेल अशी भावना, असा संकल्प करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मी काशीला मरेल. आता मरत नाही आपण काशीला, पण मागायला काय हरकत आहे? कारण की काशीला कर्मस्य करशती सानाम काशी. काशीला उंदीर जरी मेला तरी मुक्त होतो आणि कैलास लोकाला जातो. पाल जरी मेली, कुत्रा जरी मेला, मग माणूस मेला तर का जाणार नाही? विचार करा तुम्ही. जुन्या काळामध्ये काशी खूप हाऊसफुल होती. नवीन गव्हर्मेंट आल्यापासून थोडी मोकळी केली. जुन्या काळामध्ये काशीला जे 108 घाट आहे ना, तिथं एक घाट आहे फक्त, माऊतका घाट, जलसा घाट. तिथं मेलेले माणसाची लाईनच लागायची बाबा, अंतिम संस्कार करता. म्हणजे इकडूनही लाईन लागली त्याची आणि तिकडंही लाईन. बघा, मरायला सुद्धा वेटिंग लिस्ट, जाळ द्यायला सुद्धा. मग काय व्हायचं? तिथे जी वेदी तयार असायची, चिता सरण, तिथे एक माणसाला आग दिली की तो अर्धवट जळालेला असायचा आणि इकडं 2-4 वेटिंग लिस्टमध्ये असायचे. आता ह्यो जळाला नाही तर ते केव्हा जळणार आहे? म्हणून ह्यो अर्धा जळलेला माऊली याला ढकलून द्यायचे पाण्यात. मग गंगेच्या पाण्यात जरी त्याला ढकललं तरीही तो मुक्त व्हायचा का नाही? कर्मस्य करशती सानाम काशी. म्हणून काशीला मरण्याची इच्छा, मला काशीला मारायचं आहे असं भगवान शंकराला मागावं. मोठमोठाले सेट, मोठमोठाले व्यावसायिक आयुष्याच्या शेवटी 2 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष काशीला जाऊन किरायनं रूम करतात आणि तिथं मारायची इच्छा करतात.
पण ज्याचं नशीब नाही ते मरत नाही. काही काही लोक 3-3, 4-4 वर्ष तिथं राहिले आणि त्यांना वाटलं शंकरजी आपल्याला इथं मरण देत नाही, काशीच्या बाहेर निघले तर काशीच्या बाहेर येऊन मेले, पण तिथं नाही मेले. त्याला सुद्धा नशीबच लागतं म्हटले बाबा. ज्याच्या गाठीला भगवान शंकराची भक्ती आहेत म्हटलंय, ज्यांनी रोज भगवान शंकराचं या ठिकाणी काहीतरी पूजन वगैरे केलेलं असेल. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन बरेच लोक आजही चुका करतात. काही काही गोष्टी काय आस्था संस्कार चॅनलवर थोडी भेटतात. बऱ्याच लोकांना माहिती नाही की भस्म कोणत्या बोटानं लावायचं. या 2 बोटांनी भस्म लावावं लागतं आणि उजव्या अंगठ्यानं इकडून इकडे घ्यावं लागतं. ते पुढे मी थोडंसं वर्णन करू आपण. नाही असं नाही, भस्म लावताना ओलं लावावं लागतं म्हटले. ओलं आपण कोरडं लावत असू आहे की नाही. कोरडं भस्म जर का लावलं तर कोरडं भस्म मेलेल्या माणसाच्या अंगावर टाकतात. जेव्हा माणूस मरण पावतो ना, मरण पावल्यानंतर त्याला जेव्हा शेवटची अंघोळ घालायची असते तेव्हा ती एक जागा जी आहे ती शेणानं सारवल्या जाते. त्या शेणानं सारवलेल्या जागेवरती तीळ टाकल्या जातात. दर्भाच्या लव्हाळ्याच्या गवताच्या काड्या ज्या श्राद्धात वगैरे वापरतात ते टाकल्या जातं. शंकामध्ये पाणी घेऊन त्याच्यात अष्टगंध टाकून ते पाणी शिंपडलं जातं. शाळीग्रामामध्ये ते पाणी घेऊन शिंपडलं जातं. तिथं माणसाला दक्षिणाभिमुख झोपवलं जातं आणि मग माणसाला शेवटची अंघोळ घालावी लागते. हा माणूस डायरेक्ट कैलास लोकाला जावं म्हणून कोरडं भस्म शिपडलं जातं. शिवमहापुराणामध्ये स्पष्ट लिहिलं, आजी शुद्धी करता कोरडं भस्म वापरा आणि पूजे करता वलं भस्म वापरा. वापरतो का आपण? अहो मंत्र आहे त्याचा ऋग्वेदामध्ये, मनानं नाही सांगत आहे. महादेवाला स्वतःला भस्म लावताना डाव्या हातामध्ये पाणी घ्या. पहिले संकल्प, मम शरीर शुद्ध्यर्थम भस्मधारणमहं करिष्ये, असा संकल्प करायचा. आणि मग डाव्या हातामध्ये पळीनं चमच्यानं पाणी घेऊन भस्माचं जी चौकोनी इबीत असतं ना, ते भस्माचं इबीत असं फिरवायचं. मंत्र आहे का, मानस्तो के तनये मान आयो माणू गोषु माणू अश्वेशुरीरीश वीराण मानो रुद्र भामितो वदिर हविष्मित सदा मित्वा हवामहे इति हस्ते भस्म ग्रहित्वा जलमिश्रितं कृत्वा. भस्म वल करून घ्या, ऋग्वेदानं सांगितलं. आणि तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात ना, धर्म रक्षावया करणे आटिया भासी वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते 137 अभंगाचा नंबर. जे धर्म जाता घवे युगी युगी म्या रक्षावे अयसा ओघु हा स्वभावे आदिवासे. विरंबर 49 अध्याय नंबर 4 ज्ञानेश्वरी. बाबा ज्या धर्माची रक्षा करण्याकरता भगवंत वारंवार अवतीर्ण होतात, धर्माची स्थापना करतात, दुर्जनाचं निर्दालन करतात आणि सज्जनाची रक्षण करतात, तोच धर्म आपण बिघडवतोय म्हटले आपल्याला माहित नाही. भस्म ओला करा म्हणले आजी. ओला केल्यानंतर मग काय करा, ओला केल्यानंतर मग कपाळाला लावा. सगळ्यात पहिले आपल्या याडेवानी कोणीकडून बी कोणीकडे लावायचं नाही. पाप होतंय, पाप नाही होत. तुम्ही समजिता श्रद्धा, पण होती अंधश्रद्धा. माहिती नाही दोष नाही, माहिती झालं फॉलो करा. ते जे भस्म आहे ना ओलं करून घेतलं ना मावशी, ते ओलं केलेलं भस्म या 2 बोटाला घ्यायचं. लक्षपूर्वक इकडे लक्ष द्या. या 2 बोटाला, याचं नाव अंगुष्ठ, याचं नाव तर्जनी, याचं नाव मध्यमा, याचं नाव अनामिका बोटाचं, याचं नाव कनिष्ठिका. हे जे 2 बोट आहे मध्यमा आणि अनामिका, या 2 बोटाला त्या डाव्या हातावर ओलं केलेलं भस्म घ्यायचं आणि ते भस्म आपल्या डाव्या कपाळाकडून उजव्या कपाळाकडे वडायचं. म्हणजे डाव्या भुवाळीकडून उजव्या भुवाळीकडे वडायचं. या बोटानं वरची रेष वाढायची बंधूंनो माऊल्यांनो, आणि या बोटानं खालची रेष वाढायची, मधात जागा ठेवायची मधातली रेष वाढायला. डाव्या भुवाळीपासून उजव्या भुवाळीपर्यंत घ्यायचं. याच्यापेक्षा जास्ती घेतलं ते भस्म निष्फल होतं. भस्म महात्म्य वाचा शिवमहापुराणाचं, आपल्या लक्षात येईल. आता भस्म लावताना सुद्धा मंत्रोक्त लावलं तर शंकर प्रसन्न, बिना मंत्राचं लावलं तर जो बिना मंत्राची शंकराची पूजा करू नये पाप होतंय म्हटले शिवमहापुराणात लिहिलं. कारण की बिना मंत्राची पूजा माणूस मेल्यावर होतं. चिठ्ठी ना कोई संदेश म्हणजे माणूस उदास असतो ना, तेव्हा घरात एखादा माणूस वाढतो तेव्हा उदास असतो, मग ती पूजा तवाची समजल्या जाते, सुतकातली. येत आहे की लक्षात? काहीतरी म्हणायचं म्हणले, अभंग अलग लक्षात. मुकाट्या बसायचं नाही. मग भस्म या डाव्या भुवाळीकडून उजव्या भुवाळीकडे पर्यंत वडायचं. या बोटानं वरची रेष, या बोटानं खालची रेष, आणि उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजवीकडून डावीकडे मधातली रेष. येत आहे का ध्यानात? या बोटानं वरची, या बोटानं खालची, आणि उजव्या अंगठ्यानं उजवीकडून डावीकडे मधातली. मंत्र ऐका. ईशान कपाळाला भस्म लावायचं, वेगळा मंत्र गा 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 गा. इथालचा यागळा, इथालचा यागळा, इथालचा यागळा, इथालचा यागळा. आणि एवढे डिटेल महाराष्ट्रामध्ये लोक मला डिटेलाचार्य म्हणतात, दुसरं म्हणतात क्रमांकाचार्य. इतके डिटेल देणार आहे अर्ध्या तासात, आणि इतके क्रमांक देणार आहे 20 वर्ष पुन्हा डिटेल आणि क्रमांक ऐकायची गरज नाही पडली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
भस्म लावायचा मंत्र आहे. ईशान सर्व विद्यानामीश्वरम सर्वभूतानां ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवोम शिरसी. या मंत्रानं कोण भस्म लावलं इथं हात वरती करून सांगा बरं जरा. गंज कथा ऐकू राहिलो आपण, पर कहाँ पे गए थे बोले कहाँ पे भी नहीं, क्या लाया कुछ भी नाही. जिबेला भस्म लावायला सांगितलंय. जिबेला काकू ह्यो झाला कपाळाला भस्म लावायचं मंत्र. आता जिबेचं सांगू का. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. मुखे इथं हृदयाला लावा. आता अघोरेभ्यो घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यं सर्वेभ्यं सर्व शर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रूपेभ्यं हृदये. वामदेवाय नमो ज्येष्ठाय श्रेष्ठाय कलविकरणाय बलो. गंज मोठा आहे. मी काही भस्माची कथा नाही सांगायला आलो भाऊ. इथं थोडं 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 आपलं जर शिक उलशिक थेंबे थेंबे तळे साचे आहे की नाही. सगळं सांगायला मी काय ठेका घेतला काय अख्ख्या महाराष्ट्राचा. हां तर आता येत नाही ना. तुम्हाला वाटण बाबांना लय डेंजर सांगितलं, मला येतच काऊन नाही, मला येतच काऊन. घरी जाऊन डोके घेताना आपण भिंताडीला. असं नाही करायचं. ज्याला येत नाही त्यानं काय करायचं, लौकिक भक्तीचा स्वीकार करायचा. ही तर वैदिक भक्ती आहे ना, बळजबरी नाही केली. जे लोक वैदिक आहेत त्यांनी जरूर याचं करावं. ज्याला येत नाही त्यानं काय करायचं, नुसतं माऊल्या हो भस्म ओलं करायचं. ओलं करून आधी महादेवाला लावायचं आणि महादेवाला लावलेलं भस्म आपल्याला घ्यायचं ते ओलच. आणि मग फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय इति त्रिवारोच्चारितेन सर्वांगे, काय म्हटलंय, सर्वांगे भस्म विलिपयेत. 3 वेळेस फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणा. त्याच्यातही ज्यानं गुरुमंत्र घेतलाय त्यानं ओम नमः शिवाय म्हणा. ज्यानं गुरुमंत्र नाही घेतला त्याने नमः शिवाय म्हणा. आणि जो देवाला मानित नाही गुरुमंत्र घेतला नाही पण कधी मध्ये टाइमपास देवाला आला त्यानं शिवाय नमः म्हणा. विषय संपला. तर डोक्यापासून पायापर्यंत ते भस्म लावा. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. पण कुठं बी लावलं तर पाप होतंय पाप. मग कुठं लावायचं, 8 1 8 8 2 16 शरीराच्या 32 जागेवर भस्म लावा. म्हणले 32 गा 32 नको बाबा. 32 नाही जमत ना, ओके नो प्रॉब्लेम. 16 जागेवर भस्म लावा. नाही 16 जमत, शेवटचं प्रमाण आहे 8. लक्ष द्या. जमदग्ने ललाटे एक, मुखे कंठे 1 2 3, वामस्कंधे उजवा खांदा, दक्षिण स्कंधे किती झाले 5, हृदये 6 7 आणि 8. कस काय म्हणलं बाबा. 1 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6 हे 7 हे 8. मंत्र नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. अंदाकिनी सल्लचंदनचर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय अंधार पुष्प बहुपूजिताय तस्मै शिकाराय नमः शिवाय. वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनिन्द्रदेव रचित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचयाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. हे शिव पंचाक्षर स्तोत्र आहे. 2 श्लोक याचे म्हटलो नाही, 3च म्हटलो. सगळं सांगणं शक्य नाही एका अख्ख्या कथेतही होत नाही आमच्या सगळं सांगून. आता कळालं ना तुम्हाला. कीर्तन माझ्या यूट्यूबला येऊन जाईल, बिनधास्त ऐका. याच्या आधी 5-50 कीर्तन असते त्याच्यामध्ये वेगवेगळा खजिना भांडार सांगितलेला आहे. तुम्हाला जर का गुलाबजामुन आणि रसगुल्ला खायचा असेल ना तर आमच्या इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकला जा. अर्धा मिनिट, 1 मिनिट, 1.5 मिनिट, शॉर्ट बट स्वीट सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यात. ज्ञान का खजिना भर के दिया है. हिंदी मराठी इंग्लिश तिन्ही भाषेत. ऑल टाइप्स ऑफ स्पिरिच्युअल कथा अँड वारकरी कीर्तन. आणि जर का तुम्हाला गुलाबजामुन रसगुल्ला खाऊन जर का पोट नाही भरलं, राईस प्लेट खायची असेल तर लिंक दाबून यूट्यूबला जा. हे सुद्धा कीर्तन, बाकीचे अनेक कीर्तन तुम्हाला भेटतील. ही झाली भस्म लावायची पद्धत. आता महादेवाच्या मंदिरामध्ये शिवरात्रीच्या दिवशी जायचं आणि शिवरात्रीच्या दिवशी जाऊन काय करायचं. शिवरात्रीची कथा काय आहे माहिती आहे का. एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. शिवरात्रीच्या दिवशी महादेवाला फक्त 3च गोष्टी व्हायच्या. माहिती आहे का तुम्हाला. इथे जुने वारकरी बसले. 1 बिल्वदळ म्हणजे 1 बेलाचं पान माऊली, चंदन 1 चंदनाचं बोट
आणि एक बासमती तांदळाचा दाणा, एक बिल्वदळ चंदन अक्षदा पूजन तत्वता सोपे बहु, एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करीतो, शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूजी आधी शिवलिंग, चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन न येतेने. एकनाथ महाराज म्हणाले. मग शिवरात्रीची कथा म्हणजे काय आहे? शिवरात्रीची कथा म्हणजे सकाळी 4 वाजता उठणे, स्नान करणे, भस्म लावणे, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा घालणे, तुळशीचं तर असतीच म्हणले, पण याचं बी सांगतोय, याला जाताना माळ घातली तर निष्फल होऊन जाते, टॉयलेटला ही माळ घालून जायला चालत नाही, लघवीला जाताना माळ काढून ठेवा रुद्राक्षाची, तुळशीची चालते, टॉयलेटला जाताना माळ काढून ठेवा, स्मशानभूमीमध्ये जाताना माळ काढून ठेवा, समागम करताना पती पत्नी एकत्रित असताना माळ काढून ठेवा, नाही तर निष्फल होऊन जाते. पुण्य तर होत नाही पण पाप होतं. टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. आत्ता मी ज्या रूममध्ये थांबलो तिथं ते पाणी वगैरे मला ज्यांनी भाऊ आणून दिलं पाहिलं, तुम्ही पटका घातल्यावरती माळ घातली का नाही? मी लोका सांगे ब्रह्मज्ञान आम्ही स्वतः हे नियम आधी पाळतो, मग तेव्हा लोकांना सांगतो. लक्षात येत आहे का आजी? तर ही माळ, स्नान, उठा, स्नान करा, भस्म लावा, माळ घाला, पांढरे कपडे घाला आणि महादेवाच्या मंदिरात जा. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दक्षिणेकडे पाठ करा, उत्तरेकडे तोंड करा. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन नमस्कार करण्याची खरी पद्धत. चुकीचा नमस्कार करतो आणि पुन्हा म्हणतो करून करून भागलून देव पूजेला लागलो. नीट करीतच नाही. आणि कसं काय देवाला काय आपलं एकच आहे का? म्हणजे जे लोक चांगलं करते त्याच्याकडे देव जाईल का जे वांगलं करते त्याच्याकडे आधी जाईल? तुम्ही आम्ही नुसते घंटे वाजित नाही, पुरी दुनिया घंटे वाजू राहिली आणि महादेवा आणि या ना. अरे काय? मग दक्षिणेकडे पाठ, उत्तरेकडे तोंड. महादेवाच्या त्या नंदीच्या शिंगातनं महादेवाची पिंड पाहिजे. आतमध्ये जायचं, गुडघे टेकून, पुडदनी ऑन द फ्लॉवर, गुडघे जमिनीवर टेकवायचे. हे जे डोकं आहे महादेवाच्या पिंडीवर टेकवायचं. टाळी वाजवायची होळीसारखी, ब्या 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 ब्या, बोंब मारायची, बकऱ्याचा आवाज काढायचा आणि मग महादेवाला सगळ्यात आधी तांब्याभर पाणी घालायचं. अभिषेक. महिम्नप्पा रमते परमपितुषो यद्य सत्रशी स्तुतिर ब्रह्मदीनामपि तदवसन्नासस्त्वैगिरः अथावाच सर्वस्वमिति परिणामावधि गणन मापेश स्तोत्रे हरिनिर्पमाद परिकरः अति तत्पंथानंतवच महिमा वांग मनस रतद्व्यावर्त्यायं चकित बदत्ते श्रुतिरपि सकश्य स्तोतव्यक्तति विदगुण कस्य विषय पदे त्वर्मा चीने पततिनमन कस्य नवचः मधुस्पीता वाच परम अमृतं निर्मितवत हस्तवं ब्रह्मं किंवा गपसुर गुरोर विस्मय पदं ममत्वेतं वाणी गुणकथन पुण्येन भवत पुनामित्यर्थेस्मिन् परमतन पुत्तिर्व्यवस्थितः तवैश्वर्यं यत् जगद्दूत रक्षा प्रलय कृत. अभिषेक. शिव महिम्न स्तोत्र नाही आलं तर द्या सोडून, जाऊ दे, नुसतं पाणी टाका आणि शिव 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 म्हणा. काहीतरी येतंय की लक्षात? काही लक्षात येत आहे का? सगळ्यात पहिले काय करायचं शिवरात्रीच्या दिवशी? सकाळी उठायचं, आंघोळ करायची, भस्म लावायचं, पांढरे कपडे घालायचे, रुद्राक्षाची माळ घालायची, महादेवाच्या मंदिरात जायचं. म्हणजे शिवरात्रीची कथा काय आहे माहीत नाही ना, तर हीच कथा आहे म्हणले एकनाथ महाराज म्हणले तुमच्याकरता. आणि 3 गोष्टी सोबत न्यायच्या: बेलाचं पान, तांदळाचा दाणा आणि चंद्राची डब्बी. पहिले मात्र पाणी टाकायचं महादेवाला, अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर महादेवाला बेलाचं पान व्हायचं. आता बेलाचे पान किती वाहता? कधीही 2 पानं व्हायचे नाही. एका देठाला असलेले 3 पानं चालतात, एका देठाला असलेले 5 पानं चालतात, एका देठाला असलेले 7 पानं चालतात. आणि ते बेलाचं पानं वाहताना बिल्वाष्टकम म्हणावं लागतं. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चत्रयायुधम त्रिजनम पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम त्रिशाखेर. याच्यात स्पष्ट लिहिलं म्हणजे एका देठाला 3 पानं असले पाहिजे. त्रिशाखेर बिल्व पत्रच्छम ह्यच्छिद्रे कोमले शुभे शिवपूजां करिष्यामि एक बिल्वं शिवार्पणम. लक्ष्म्यास्तनत उत्पन्न महादेवस्य च प्रियं बिल्ववृक्षं प्रयच्छामि एक बिल्वं शिवार्पणम. म्हणजे बेलाचं पान किडलेलं नसावं, त्याच्यावर किडा बसलेला नसावा आणि ते बेलाचं पान महादेवाला वाहावं. 1 चंदनाचं बोट लावावं आणि 1 अक्षदाचा दाणा लावावा. 1 बिल्वदळ चंदन अक्षदा पूजन तत्वता सोपे बहु शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूजे आधी शिवलिंग. जो अभंग एकनाथ महाराजांनी सांगितलाय की शिवरात्रीच्या दिवशी शिवरात्रीचं व्रत करणं म्हणजे काय आहे? शिवरात्रीच्या दिवशी शिवरात्रीचं व्रत करणे म्हणजे शिवजींच्या मंदिरामध्ये जाऊन 1 बेलाचं पान वाहणे. 108च्या भानगडीत पडू नका, मंदिर हाऊसफुल आहे. 1 म्हणून तूच पूजा करती का वा मग आणि मी करू, म्हणजे असं चाललंय आता सध्या महाराष्ट्रात, आहे की नाही? म्हणून ते म्हणले 108च्या भानगडीत नका पडू. तुम्हाला भेटली मंदिर मोकळं तर चांगलं आहे, पण एकनाथ महाराजांनी 1च बेल सांगितलं, इथं अष्टोत्तरशत नाही सांगितलं. 1 बेलाचं पान वाहून टाका आजच्या दिवशी महादेवाला, 1 चंदनाचं बोट लावून टाका, नाही तर भस्म लावून टाका आणि तांदळाचा दाणा लावून टाका. हीच शिवरात्रीची कथा आहे. आणि ही शिवरात्रीची कथा ज्यांनी ऐकली त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामदेव महाराज महाशिवरात्री धन्य जे ऐकती महाशिवरात्री
सर्व काही इचिले पावती सर्व काही पातकांचा नाश पुण्य फोडे बहु पातकांचा नाश पुण्य फोडे पार पातकांचा नाश पुण्य फोडे पार पातकांचा नाश पुण्य वाडे पार इचिले पावती सर्व काही इचिले पावती इचिले पावती सर्व काही इचिले पावती सर्व काही इचिले पावती सर्व काही शिवरात्री इचिले पावती सर्व काही इचिले पावती सर्व काही इचिले पावती संत एकनाथ महाराजांनी ज्या गोष्टीचं प्रतिपादन केलंय त्याचा पुढचा विचार नामदेव महाराजांनी गत अभंगामध्ये मांडलाय. पहिलं चरण अभंगाचं अतिशय महत्त्वाचं आहे. शिवरात्रीची कथा धन्य जे ऐकती इच्छिले पावती सर्व काही. मग एकनाथ महाराजांचे आम्ही वारकरी आहोत, तिथे आम्हाला प्रमाण लागतं. बिना प्रमाणाचं जो बोलेल तो किती का मोठा इंटरनॅशनल बाबा असं चुलीत घाला, आम्हाला काय करायचं. एकनाथ महाराजांनी सांगितलं ना, एक बिलबदळ चंदनाक्षदान पूजा तत्वाचा सोपे भाऊ. मग तसं जर का जास्ती डिटेल घ्यायला गेलो तर डेंजरस डिटेल आहे आणि त्याला टाईम पुरणार नाही. पण तरीही नेमकी शिवरात्र काय आहे कोण सांगू शकेल. शिवरात्र म्हणजे ती तिथी आहे ज्या तिथीला भगवान शंकराच्या महेश्वर लिंग स्वरूपाचं पूजन सगळ्यात आधी ब्रह्मदेवाने आणि भगवान विष्णूने या जगामध्ये केलं होतं. आपल्या सर्वांना ज्ञात असेल, भगवान शंकराचे पुत्र आहेत भगवान विष्णू. शिवमहापुराणाच्या कोटीरुद्र संहितेमध्ये शिवरात्री महिमा या कथेच्या अगोदर भगवान विष्णूंची कथा आलेली आहे. भगवान विष्णू कैलास पर्वतावर गेले. त्यांनी एका यज्ञकुंडाचं निर्माण केलं. तिथे अनेक वर्ष त्यांनी यज्ञ केला आणि रोज भगवान शंकराची पूजा करताना 1000 पांढऱ्या रंगाचे कमळ ते भगवान शंकराला व्हायचे. शिवमहापुराणामध्ये 4 कमळांचं वर्णन आहे. पांढऱ्या रंगाचं कमळ एक, लाल रंगाचं, गुलाबी रंगाचं आणि एक निळ्या रंगाचं. कोणतं कमळ महादेवाला आवडतं माहिती आहे? एक तर नीलकमल आवडतं. ते महाराष्ट्रामध्ये साधारणपणे पाहायला सापडत नाही. इकडे मला वाटतं केशरी किंवा लाल असतं. केशरी नाही, लाल असतं. पण पांढरं रंग पवित्रो समता शुभ्र वर्ण कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. कर्पूर गौरेण मनोहरेण सुवर्णपात्रो जलसंस्थितेन प्रदीप्त प्रवासो सहसंगतेन निरांजनम तुम जगदीश पुरवे मंदारमालां कुलितालकाये मंदारमालां शशिशेखराय दिव्यंबरायै च दिगंबराय नमः शिवायै च नमः शिवाय. अतिशय पांढरे शुभ्र आहेत भगवान शंकर. फॉरेनर माणसालाही लाजवतील इतकंच चमकतात. इतनी गोरी चमडी आहे उनकी. त्या भगवान शंकराचे पुत्र भगवान विष्णू आहेत आणि भगवान विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना. भगवान विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू शेषनागावर शयन करतात. अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं शंखपालं च धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा एतानि नवनागानि नागाणां च महात्म्यनाम सायंकाल पठे नित्यं प्रातःकाल विशेषतः तस्य बीजभयं नास्ति सर्वत्र विजयी विनयी भवत.
नवनागाचा राजा शेष नागावरती ते शयन करतात. पण शिवमहापुराणामध्ये लिहिलं, सर्वांना ही कथा माहिती आहे की ब्रह्मदेवाचा जन्म भगवान विष्णूंच्या नाभिकमलातून आहे. ते बरोबर आहे, पण त्याच्या आधी ऐका ना, शिवमहापुराणामध्ये भगवान शंकराच्या उजव्या हातापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. तुम्ही म्हणता हे कसं काय आता? आणि डाव्या हातापासून भगवान विष्णूंचा जन्म आहे. ब्रह्मा आणि विष्णू हे भगवान शंकराचे जगातले सर्वात आदी पुत्र आहे आणि आदी शिष्य आहे. जगातले सगळ्यात पहिले शिष्य कोण असा कोणी प्रश्न विचारला तर उत्तर आहे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव. आणि जगातले पहिले गुरु कोण तर महादेव. जगातले पहिले योगी कोण तर महादेव. जगातले पहिले भजनी कोण तर महादेव. जगातले पहिले वारकरी कोण तर महादेव. जगात सगळ्यात पहिला प्रेमविवाह करणारे कोण तर महादेव. जगात सगळ्यात आधी गायन करणारे कोण तर महादेव. जगात सगळ्यात आधी नृत्य करणारे कोण तर महादेव. आणि जगात सगळ्यात आधी जोडीनं कथा ऐकणारे कोण तर महादेव. जितके पण रेकॉर्ड आहेत तितके महादेव भगवंताच्या नावावर काय आहेत म्हटले, ते रेकॉर्ड्स जे आहेत ते त्यांच्या नावावर आहेत. तर ब्रह्मदेवाला आपल्या उजव्या हातातून जन्म दिला. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायचं उत्तरदायित्व देणार होते आणि भगवान विष्णूंना सृष्टीचं पालन पोषण करायला सांगणार होते. पण ब्रह्मदेव सृष्टी बनवेल आणि भगवान विष्णू त्याचं पालन पोषण करतील तर ब्रह्मदेवाच्या मनामध्ये अभिमान जागृत होईल की आधी मी बनवलं तेव्हा विष्णू पाळतो, तर विष्णू माझ्यापेक्षा श्रेष्ठ कसं काय. मग विष्णूच्या आज्ञेचं पालन ब्रह्मदेवानं करावं या उद्देशानं भगवान शंकराने आपल्या उजव्या हातातून ब्रह्मदेवाला जन्म दिलेला असतानाही ब्रह्मदेवाला आपल्या उजव्या हातातून जन्म दिला हे न कळू देता ब्रह्मदेवाला भगवान विष्णूच्या उदरामध्ये नेऊन ठेवलं आणि भगवान विष्णूच्या उदरातून नाभी कमलातून सुवर्ण कमलाच्या त्या दोरीच्या द्वारे बाहेर काढलं. ही कथा आपल्याला माहिती, ही त्याच्या आधीची कथा. पण मग झालं असं, ब्रह्मदेवाने विष्णूला सांगितलं तुम सृष्टी बनाव, तुम पालन पोषण करो. ब्रह्मदेवानं सृष्टी बनवली. या सृष्टीमध्ये त्रैलोक्याची रचना केली. तर त्रैलोक्याच्या रचनामध्ये वरती 7 स्वर्ग बनवले, भूरलोक, भुवरलोक, जनोलोक, तपोलोक, सत्यलोक, विष्णुलोक, महरलोक. वरती खाली 7 पाताळ बनवले, अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताळ. 7 एक 7 7 14 14 भुवन, म्हणजे खालचा एक लोक पाताळ लोक, त्याच्यामध्ये 7 उप पाताळ, वरती एक स्वर्ग लोक, त्याच्यामध्ये 7 उपस्वर्ग आणि हा मृत्यूलोक. जो पण इथे येतो आजा गेला पंजा गेला पाप मसना गेला रे देखत देखत ना तो पंतु तोही तैसा झाला रे जातस्य ध्रुवम मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात परिहार्य अर्थे नत्वम शोचितु मरहसी. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 27 श्रीमद भगवद्गीता. आणि शरीर जाता घवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा ओबी नंबर 136 अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी. तरी येथ काही तुझं शोकासी कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. अध्याय नंबर 2 ओबी नंबर 158 ज्ञानेश्वरी. उपजे ते नासे नासले पुंडरोपितेचे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. अध्याय नंबर 2 ओवी नंबर 159 ज्ञानेश्वरी. म्हणजे जो आलाय त्याला आज नाही उद्या मरण हे फक्त लांबवल्या जातं, थांबवता येत नाही. याला म्हटलेलं आहे मृत्यू. 184 जीव जन्म घेतो आणि 184 जीव देखील इथे मृत्यूमुखी पडतो. ब्रह्मदेवानं सृष्टी बनवली, विष्णू पालन पोषण करू लागले आणि मग ब्रह्मदेव रोज नमस्कार करू लागले भगवान विष्णूला. पण एकाएकी ब्रह्मदेवाच्या मनामध्ये काय अभिमान जागृत झाला. मी भगवान विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे. मी सृष्टी जर का बनवलीच नसती तर विष्णूनी पालन पोषण कसं केलं असतं. मी उगाच येड्यासारखा नमस्कार करतोय विष्णूला. विष्णूनीच मला नमस्कार करायला पाहिजे की तुम्ही आधी बनवली सृष्टी मग मी पालन पोषण करतो. आज भांडतोच म्हणले भगवान विष्णूला जाऊन. ब्रह्मलोकाचा त्याग केला ब्रह्मदेवानं, भगवान विष्णूकडे आले. ए नारायण अपने आसन दो, अपने जगह को छोड़ दो, उठ खड़े हो जा. इतने दिन तुमने मुझे बेवकूफ बनाया लेकिन मैं बेवकूफ नहीं हूं. मैं तुमसे श्रेष्ठ हूं. मैंने पहले संसार को बनाया है तब जाकर के तुम पाल रहे हो. यदि मैं नहीं बनाता तो तुम क्या पालते. तो तुम मुझसे श्रेष्ठ कैसे हो गए भाई. तुम मुझे नमस्कार करो. भगवान विष्णू म्हणले ब्रह्मदेवा काय झालं, कोणी लावालावी करून दिली का काय, का मेंदू साडला का पाणी झालं दिमागात. अरे भाऊ मी तुझा बाप है. किसी शायर ने शेर लिखा था क्या, शेर का शिकार जंगल में किया नहीं जाता. शेर का शिकार जंगल में किया नहीं जाता. दरबार में राजा को मारा नहीं जाता. खेल अपने बराबरी वालों से खेलना बेटा, क्योंकि बाप को खेल सिखाया नहीं जाता. लक्षात येत आहे का. बाप बापच असतो म्हणले
मी तुझा बाप आहे म्हणले मला माहिती नाही, तुम्ही मला नमस्कार करा, मी पण तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. विष्णू म्हणले तुम्हाला रोज नमस्कार करत होता, शंकरानं सांगितलेलं मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ, तूच मला नमस्कार कर, मी मोठा मी मोठा मी मोठा. आजकाल लोकच हेच चाललं, मेरको गिनो, आणि मग त्याच्यामुळे सगळे मातीत चालले. म्हटले बाबा मी मोठा मी मोठा मी मोठा, असं करता 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 दोघांची इतके भांडणं लागले. माता माऊल्या हो, भगवान विष्णूनं ब्रह्मदेवाने एकमेकाच्या गचंड्या धरल्या, गचंड्या. दोघांचे हात एकमेकाच्या गिरेबांपर्यंत आले आणि दोघं जण वैकुंठ लोकापासून भांडत भारतामध्ये जे राज्य आहेत ना 28-29, त्याच्यापैकी एक अरुणाचल प्रदेश नावाचं राज्य आहे, ते अरुणाचल प्रदेश नावाच्या राज्यात आले. भगवान शंकर जगात सगळ्यात पहिले लिंग बनवून आले. मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा संपत आलेली आहे, प्रतिपदा लागलेली आहे, आर्द्रा नक्षत्र आहे आणि वेळ संध्याकाळची 6 वाजेची. मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा युक्त प्रतिपदा आर्द्रा नक्षत्र, वेळ संध्याकाळची 6 वाजेची. भारतामध्ये अरुणाचल प्रदेश नावाच्या राज्यामध्ये ब्रह्मदेव आणि विष्णू भांडत असताना मी मोठा असं म्हणता भगवान शंकर एक दिव्य अग्निमय स्तंभाच्या रूपात प्रकट झाले. म्हणजे एक असा लंबा लचक खांबा अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळातून निघला आणि नुसता निघला नाही, त्या खांब्याला आग लागलेली होती चारू बाजूनं. तो आग लागलेला खांबा असा पाताळातून निघला, अरुणाचल प्रदेश भारतात आला. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला पौर्णिमेला आर्द्रा नक्षत्राला संध्याकाळी 6 वाजता आला आणि तो खांबा विष्णू ब्रह्मदेवाच्या मधातून वरती 7 स्वर्गात गेला. दोघं जण पाहतच राहिले. हे महादेवाच्या जगातलं सगळ्यात पहिलं लिंग आहे. भगवान भोलेनाथ शिवरुद्र लिंग बनून आले आणि मग सांगितलं हे माझं स्वरूप आहे, ज्याला मोठं व्हायचं आहे त्यानं वरती जाऊन पाहून या की हे लिंग कुठपर्यंत गेलं, आणि एक जण खाली जाऊन पाहून या. भगवान ब्रह्मदेव वरती जात राहिले, हजारो वर्ष लिंग वाढत गेलं. भगवान विष्णू खाली जात राहिले, हजारो वर्ष लिंग वाढत गेलं. घामाघूम झाले विष्णू. भगवान विष्णूला वाटलं मग हे वारकरी घंट्या वाजीत बसले असते, वाऱ्या करत असते, त्यांच्याकडे कोण पाहणार. चहा पाणी पितो, चहा तर नव्हता त्या काळात, दूध गीत पितो म्हणले. गणपती बाप्पा भेटले भगवान विष्णूला, पातालकंद गणपती, काशीखंडात म्हटलंय. घाम पुसायला रुमाल गिमाल दिला, पाणी प्या दूध प्या वापस जा, जितकं खाली जाताल म्हणले तितकं ते लिंग खाली जाईल. भगवान विष्णू हरले आणि वापस आले. ब्रह्मदेवही वापस आला तर ब्रह्मदेवानं पाहिलं विष्णू माझ्या आधी आले म्हणजे विष्णू जिंकले. तर ब्रह्मदेवाला वाटलं आता ज्या अर्थी भगवान विष्णूला त्या शिवलिंगाचा जन्म माहिती नव्हता झाला तर अंत कसा माहिती होईल बरं ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव म्हणले जे होईन ते खोटं बोलतो रेटून बोलतो. तर ब्रह्मदेव म्हणले सोबत एका केतकी नावाच्या फुलाला घेतलं, मी महादेवाला सांगणार आहे की मला तुमच्या शिवलिंगाचा अंत माहिती झाला, माझ्याकडनं साक्ष देण्याकरता तू चल म्हणले. ती म्हणली नको, नाही चल म्हणले, तुला पैसे देतो. लालच बहुत बुरी बला होती, लोभावरी ठेवणी हे तर जो करी असत्य न्यायनीत, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. मासा स्रवे जे सुंदरा पाजी विटाळ पितरा, तुका म्हणे ऐसियासी यम गांजील सायासी. 2400 अभंगाचा नंबर 2446. 5 चरण तुकाराम महाराजांची गाथा 2446, 2446. ब्रह्मदेव म्हटले मला तुमच्या शिवलिंगाचा अंत माहिती झालाय. तळपायची आग मस्तकाला गेली. भगवान महादेवाचे अरे ज्या अर्थी भगवान विष्णू हरले त्यांना माझ्या या पाताळातून निघालेल्या शिवलिंगाचा जन्म माहिती झाला नाही, मूल तर तुला अंत माहिती झाला म्हणले. ते फुल तर लटलट काप लापतेरी खैर नाही म्हणले. काल भैरव जयंती, 3ऱ्या डोळ्यातून काल भैरवाचा जन्म झाला. देवराज्य सेवन सेव्यमान पावनं पंकजम व्याल यज्ञ सूत्रमेंदु शेखरम कृपाकरम नारदादि योग वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे भानुकोटि भास्वरं भवाब्धितारतंबरं नीलकंठं युक्त्यर्थदायकं त्रिलोचनं कालकालमं भुजाक्षवाक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे काल भैरवं भजे काल भैरवं भजे. भगवान शंकराला किती पोरं आहे? 2 आहे का 6 आहे? बापाच्या रक्ताशी जो मॅच होतो त्याला DNA म्हणतात. ऑफिशियल पोरं 2 आहे भगवान शंकराचे, अनऑफिशियल 4 आहे. म्हणजे DNA मॅच करा. या डोक्याच्या जटा खाली झटकल्या, वीरभद्र जन्माला आला, DNA मॅच आहे. डोळ्याच्या 3ऱ्या नेत्राच्या आगीपासून कालभैरवाचा जन्म झाला. आणखीन भगवान शंकराच्या डोळ्याच्या आगीपासून जलंधराचा जन्म झाला. आणि शिलादाच्या शरीरापासून भगवान शंकर नंदी बनून जन्माला आले. हे 4, नंदी 1, वीरभद्र 2, जलंधर 3, आता जन्माला आले कालभैरव 4, गणपती बाप्पा 5 आणि कार्तिक स्वामी 6. असे खूप आहे बरं का. मग पण हे 6 मूल मी तुम्हाला सांगितले आहेत. ब्रह्मदेवाला श्राप दिला. कालभैरवानं
ब्रह्मदेवाला 5 मुंडके होते. ज्या मुंडक्यानं खोटं बोलल्या जायचं ते मुंडकं कापून टाकीत होते पहिले. पण तेव्हा 5 होते एका माणसाला. आता एकच मुंडकं आहे. आता जर का ज्या मुंडक्यानं खोटं बोललं तर कसं होईल विचार करा. 4 मुख ब्रह्मदेवाचे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. 4 मुखानं ब्रह्मदेव 4 वेदाचं गायन करतात. 5व्या मुखानं ब्रह्मदेव खोटं बोलले. माझे सगळे अधिकार मी भगवान विष्णूंना देतो आणि आजपासून तुला श्राप देतो. जगात कोणी तुझी पूजा करणार नाही. जगात कोणी पूजा करतं का ब्रह्मदेवाची? कोणाच्या घरात फोटो आहे का ब्रह्मदेवाचा? भिंतीवर आहे का तुमच्याकडं? एखादा अभंग येतोय का ब्रह्मदेवाला? तुम्हाला येत असेल तर मला सांगा. मी अख्खे गाथे चाळीले, मला काही सापडणार. तुम्हाला असेल तर म्हणजे ए हृदयचे ते हृदय घातले नाही ना का? आहे एखादा? नाही आहे. म्हणजे एखादा अभंग नाही आणि काही फोटो एक आहे फक्त राजस्थानमध्ये पुष्कराज, तिथे मंदिर आहे. ब्रह्मदेवाची कोणी पूजा करणार नाही, ते कोणाचं कुलदैवत नाही. आणि ज्या मुंडक्यानं ब्रह्मदेव खोटं बोलला ते मुंडकं काल भैरवाला कापायला सांगितलं. काल भैरवजींच्या उजव्या हाताच्या करंगळीचं नख असं वाढलेलं होतं जशी काही तलवार आहे, तलवारीची धार. ब्रह्मदेव ज्या मुंडक्यानं खोटं बोलला ना की मला माहीत झालं तुमच्या शिवलिंगाचा अंत, ते खोटं बोलणारं मुंडकं काल भैरवजीनं आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या नखानं कापलं. ते मुंडकं जिथं जाऊन पडलं त्याला कपालमोचन तीर्थ नाव पडलं. काल भैरवजींना ब्रह्महत्येचा दोष लागला म्हणून काल भैरवजींना शंकर भगवंतानं काशीचं मॅनेजर, कॉन्ट्रॅक्टर, कोतवाल बनवून टाकलं. काशीमध्ये जा, राहा, काशीचं दर्शन करा, पण निघताना काल भैरवाचं दर्शन नाही घेतलं तर काशीची यात्रा सफल मानल्या जात नाही. आणि मग ब्रह्मदेवाला यज्ञाचं आचार्य केलं. भगवान विष्णूला जगाचा स्वामी करून टाकलं. भगवान विष्णू खरं बोलले म्हणून 3 गोष्टी दिल्या. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, हा शंकराचा होता, हा भगवान विष्णूला दिला. आपल्या डोक्यातला मुकुटही शंकरांना भगवान विष्णूला दिला. आणि सुदर्शन चक्र जे कृष्णाकडे आणि विष्णूकडे आहे ना ते सुद्धा भगवान शंकरानं विष्णू परमात्म्याला दिलं. विष्णू परमात्मा काय म्हटले, तुमच्या शिवलिंगाचा जन्म मला माहीत झाला नाही, मी हारलो. खरं बोलण्याचा काय परिणाम झाला? पिवळा पितांबर दिला शंकरानं आपला, कोणाला? भगवान विष्णूंना. डोक्यातला मुकुट दिला आणि हातातलं सुदर्शन चक्र दिलं. आणि ब्रह्मदेवाला श्राप दिला, शिवाय 5वं मुंडकं त्याचं तोडून टाकलं. यज्ञाचं आचार्य केलं. आणि मग ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणाले आम्हाला तुम्ही गुरुमंत्र द्या. तर मग भगवान शंकराला एका आसनावर बसवलं विष्णू परमात्म्याने, ब्रह्मदेवानं. आणि सगळ्यात आधी भगवान शंकराची पूजा केली, स्नान घातलं, नागाचा वेढा दिला गळ्याला, भस्म वगैरे लावलं. ज्या दिवशी आणि ज्या रात्री भगवान शंकर लिंग बनून आल्यानंतर ब्रह्मदेव आणि विष्णूंना आपले अधिकार वाटून दिल्यानंतर ब्रह्मदेव आणि विष्णूंनी जगात सगळ्यात आधी महादेवाची पूजा केली. तो दिवस होता शिवरात्रीचा. आणि ही कथा, शिवरात्रीची कथा, काय कथा आहे म्हणले? ते लिंग बनून आले त्याला ज्योतिर्लिंग म्हणतात का? सगळ्या लिंगाची उत्पत्ती ज्योतीमधून झालेली. मग नंतर भरपूर लिंग आले, 12 ज्योतिर्लिंग वगैरे, काही तुम्ही बसले, काही आम्ही बसले, काही गावकऱ्यांना बसले, येते काही वाहत आले, बरोबर आहे. पण पहिलं लिंग ही आहे म्हणले शिवरात्रीची कथा. धन्य जय ऐकती इच्छिले पावती सर्व काही. जो जो संकल्प माणूस आज भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन करेल, पण संकल्प करायला सांगितलेला आहे. महादेवाच्या मंदिरात शिवरात्रीच्या दिवशी जायचं, हातामध्ये पाणी घ्यायचं, पळी धरली तर आशी धरायची. या बोटाला यज्ञाला कधी बसले का? यज्ञाला बसताना हे 2 बोट लावायचं नाही, हे पित्राचं आहे, करंगळी चालत नाही. तसं पळी धरताना सुद्धा याच बोटानं धरायची. आणि हाताला जर का हातात पाणी घेतलं संकल्प करायला तर हे अशा पद्धतीनं असं घ्या, नाही तर असा चमचा धरा. शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन असा चमचा धरा, नाही तर असा हातात पाणी घ्या आणि महादेवाला म्हणा, देव देव महादेव नीलकंठ नमोस्तुते, कर्तुमिच्छाम्यहं देव शिवरात्रि व्रतं तव. तव प्रभावात् देवेश निर्विघ्नेन भवेदिति, कामाद्याः शत्रवो मां वै पीडां कुर्वन्तु नैव हि. हे महादेवजी, भोलेनाथजी, तुमच्या कृपा आशीर्वादानं आज मी हे तुमचं शिवरात्री व्रत करू इच्छितो. हे व्रत करताना तुम्हीच पूर्ण करून घ्या. आजच्या दिवशी माझ्या मनामध्ये काम भावना जागृत होऊ नये. कामाद्या शत्रवो मां वै पीडा कुर्वन्तु नैव हि. असा संकल्प करायला सांगितलंय. असं येड्यावानी जमतंय भय? आता तुम्ही नसेल ऐकलंय त्याच्यात आम्ही काय करावं? पण असं येड्यावानी जमत नाही. खेळ येतोय का लक्षात? तुम्हाला दोष नाही, पण कमीत कमी मग काय म्हणले, शिवपूजन करा. जेवढी पूजा जमची, जितकी आंघोळ घालता येते महादेवाला, तुला घाली ते, तुला घाली ते, जितके मंदिरं सापडते ना, एक तर आंघोळ घालून टाका, नाही तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय जप करून टाका, नाही तर उपवास करा, काहीच खाऊ नका, केळं गिळं रताळे. पण आपलं असे म्हणले एकादशी कमीत कमी उपवास धरा म्हणले बाबा.
आणि कमीत कमी काशीला मारण्याची इच्छा करा. नाही संकल्प करता आला ना, या 4 गोष्टीतली एक गोष्ट करा. पुन्हा शिवरात्रीचं व्रत करताना नियम महत्वाचे आहे. महादेवाला हात जोडा, महादेवाला म्हणा नियमो वय महादेव. तुझे जे नियम आहे म्हटले, मी जे नियम धारण केलेले म्हटले, हे नियम तू पूर्ण करून घे. तुझ्या पूजेचं मी विसर्जन करतो. आजच्या शिवरात्रीच्या दिवशी जे ब्राह्मण आहेत आणि जे शिवभक्त संन्यासी आहेत त्यांना राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू किंवा शेंगदाणे, पेंड, खजूर, फळं हे दान दिलं पाहिजे. फराची पंगत आज दिली पाहिजे असं वर्णन आहे. ही अशी शिवरात्रीची कथा जो ऐकतो, नोहे नोहे आचरणात आणतो किंवा संकल्पयोक्त पूजा करतो, अशी शिवरात्रीची कथा धन्य जे ऐकती. याचं आचरण अवगाहन अनुसारण जे लोक करतात, नामदेव महाराज म्हणाले इच्छिले पावती सर्व काही. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. इच्छा तर पूर्ण होतात, पण आणखीन त्यांचा फायदा होतो. काय? अभंगाच्या दुसऱ्याच्या पातकांचा नाश पुण्य वाढे पार. पातकांचा नाश पुण्य वाढे पार. पातकांचा पुण्यवाडी पार. पातकांचा नाश पुण्यवाडी पार. पातकांचा नाश पुण्यवाडी पार. पातकांचा नाश पुण्यवाडी पार. शेकी विश्वंभर कृपा करी. शेकी विश्वंभर कृपा करी. पातकांचा नाश पुण्यवाडी पार. पातकांचा नाश पुण्यवाडे पार. नुसत्या इच्छा पूर्ण होत नाहीत म्हटले. आजच्या शिवरात्री व्रताचं अवगाहन, अवलोकन, अनुसरण म्हणजे शिवरात्रीचं व्रत करून त्याची कथा ऐकून नुसत्या इच्छा नाही पूर्ण होत म्हटले, तर पातकांचा नाश पुण्य वाढे फार. शेखी विश्वंभर कृपा करी. शेखी म्हणजे काय हो? शेखी म्हणजे शेकून देतो अंग असं नाही आहे. शेखी म्हणजे मराठी शब्दकोशामध्ये शेखीचा अर्थ आहे शेवटी, मरताना, मरण पावल्यावर, मरणोत्क्रमण, प्राणोत्क्रमण, देहोत्क्रमण, ऊर्ध्वदेही कर्म. गरुड पुराणामध्ये मरणाला आलेली शब्द मरणोत्क्रमण, देहोत्क्रमण, प्राणोत्क्रमण, ऊर्ध्वदेही कर्म. माणूस इकडून तिकडं गेल्याच्या नंतरच शेवटी माणूस जेव्हा संपतो म्हटले, तेव्हा त्याच्या गाठीला हे जे पुण्य असतं शिवरात्री व्रत करण्याचं, त्या पुण्याच्या जोऱ्यावर त्याच्या जन्मामध्ये जिवंत असताना जे काही पाप त्याचे झाले असतील ना, ते पाप भगवान शंकर संपवतात, त्याचा नाश करतात आणि त्याला शेवटी दिव्य कैलास लोकाची प्राप्ती करून देतात. अहो तुम्हाला माहिती आहे, जो माणूस नुसता भस्म लावतो म्हटले, भस्म लावणारा माणूस घेणं देणं कैलास लोकाला जातो, पापी जरी असला. आणि जो रुद्राक्ष घालतो तो साक्षात शंकर होतो. गुरुचरित्रामध्ये एक कथा आलेली आहे. शिवरात्रीच्या दिवशी एक कुत्रा श्वान त्याला खायला काहीतरी चांगलं भेटेल या उद्देशानं भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेला. तिथे भगवान शंकराची पूजा चालू होती. शिवभक्त भगवान शंकराची पूजा करत होते.
त्यांना वाटलं एवढ्या पूजेचं आमचं चांगलं मन आहे आणि हे कुत्रं इथं आलं आणि यानं मन खराब केलं. लोकांना शिवभक्तांना हातामध्ये लाठ्या काठ्या घेतल्या आणि कुत्र्याला मारायला कुत्र्याच्या मागं पळायला लागले. जेच पळायला लागले कुत्र्याला वाटलं आता मेलो मी. साबुदाणा खिचडीन मिरच्यान पापड्यान रताळे गेले, म्हणले चुलीत पहिले जीव वाचवतो. ते कुत्रं लागलं पाहायला पुढं पुढं पुढं. त्याच्या पाठीमागे लोक पळता 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 पळता. कुत्र्याला वाटलं मी वाचलोच पाहिजे, मेलो तर अवघड होईल. तर स्वतःचा जीव वाचवायच्या नादामध्ये ते कुत्र त्या महादेवाच्या मंदिरामध्ये एक हवन कुंड होतं आणि शिवरात्रीच्या 2-3 दिवसापूर्वी तिथं हवन झालेलं होतं. हवनात ज्या समिधा वनस्पती लाकडं जळून खाक झाले होते त्याची रक्षा राग झालेली होती. म्हणजे महादेवाच्या पवित्र मंदिरामध्ये हवन कुंडाची जी रक्षा, त्याला भस्म विभूती असं म्हटलेलं आहे. त्या भस्मकुंडाच्या त्या कुंडामध्ये ते कुत्र पडलं आणि त्याच्या सर्वांगाला भस्म लागलं बरं का. आणि भस्म लागल्यावर त्याला वाटलं साबुदाणा खिचडीन भगर आमटी नाही भेटत, आता ते कुत्रं आहे बा, श्वान पथक पक्का असतं त्यांचं आहे. चोर वळतात कुत्रे, चोट्टे धरतात कुत्रे, पोलिसावाल्याकडे असतात मेड इन जर्मन शेप वगैरे वगैरे. काही काही वाघाला सुद्धा टरकवतात असे कुत्रे आहेत बरं का. वाघाच्या बरोबरीचे मागे एक व्हिडिओ आला, 4 कुत्र्यानं मिळून एक वाघ फाडीला, म्हणजे पाहतात. आता बिबट्या फिबट्या इकडे आहे का नाही मला माहित नाही, आमच्या भागात आहे, पण 4 कुत्र्यानं मिळून एक वाघ फाडला बाबा. इतके डेंजर असतात काही काही. ते कुत्रं म्हणलं इमानदारीनं भक्त बनायची प्रयत्न केला तर लोक इतके खोडीचे म्हणले की आज उपवास आहे. कुत्र्याला सुद्धा कळतं आज उपवास आहे, आज भगर साबुदाणा खायला आलो. तर लोक काही सोयीनं भगर साबुदाणा नाही खाऊ देन, मग आमची काय चूक आहे. म्हणले नाही व्हेज तर कमीत कमी नॉन व्हेज, चलो जंगल में. ते कुत्र भागर साबुदाणा त्याला नाही भेटलं, ते जंगलात गेलं. त्या जंगलामध्ये 3 दिवसापूर्वी एक माणूस मरण पावला होता, म्हणजे मरून पडलेला होता. आणि गरुड पुराण सांगतं जन्माला आलेल्या माणसाचे अंतिम संस्कार कर्म, इट इज कॉल्ड ॲज अन फ्युनरल टू यू नो माय डिअर, लास्ट स्टेशन इन आवर लाईफ. किती बी स्टेशन फिरा पण शेवटी त्या स्टेशनला जावं लागतं, बिना तिकीटचं जावं लागतं. चलो बुलावा आया है, मसनवटी में बुलाया है, बिना तिकीटचं. कन्फर्म तिकीट आहे म्हणलं, ते वेटिंग लिस्ट लागत नाही त्याची. रेल्वेचं तिकीट उशिरा काढलं तर बाथरूमजवळ उभं राहावं लागतं, तिथं बसावं लागतं, म्हणलं भेटत नाही. पण हे तिकीट ॲटोमॅटिकली घरी येतं. मरणे का तिकट. एक माणूस मरण पडलेलं होतं तिथं, मरण पाहून तिथं पडलेलं होतं. त्याचे अंतिम संस्कार कोणी केले नाही, तो पदच्युत झाला होता, वैश्यगमन केलं होतं. मग हा पदभ्रष्ट झाला म्हणून घरच्यांना त्याचे अंतिम संस्कार केले नाही. त्याला न्यायला यमाचे दूत निघले होते. हा पापी माणूस मरण पावला, यानं वैश्यगमन मदिरापान मांसाहार वगैरे सगळं केलं. याला यम लोक घेऊन येऊ. हे कुत्र गेलं, याला वास आला त्या मेलेल्या माणसाचा. याला वाटलं चांगलं उसळ भगर खाणार होतो, पण लोकांना ह्या मागं काठ्या घेतल्या आणि मला मारायला निघले. आता मी जाऊ द्या, मला पुन्हा पाप लागलं तर म्हणायचं नाही. कुत्रा म्हणला आज मी नॉन, म्हणजे ते कुत्र म्हणलं नाही दिली ना भगर उसळ. आता पहा ते कुत्र गेलं त्या माणसाच्या जवळ, ते इतकं वास मारित होतं, त्याला वाटलं हे खाऊन काही फायदा नाही. पण त्या कुत्र्याच्या सर्वांगाला जे भस्म लागलेलं होतं का नाही आजी, ते भस्म त्या मेलेल्या पापी माणसाच्या अंगाला लागलं. ते पापी माणूस जाणार होतं यम लोकाला, पण गेलं शिव लोकाला. कुठं गेलं? आणि मग पातकांचा नाश पुण्य वाढे फार, शेखी विश्वंभर कृपा करेन. मी काय सांगितलं, शिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून भस्म लावून रुद्राक्षाची माळा घालून पांढरे वस्त्र परिधान करून महादेवाच्या मंदिरामध्ये नंदीच्या शिंगातून महादेवाची पिंड पाहून डावीकडे दक्षिणेकडे पाठ उत्तरेकडे तोंड करून गुडघे खाली टेकून महादेवाला नमस्कार करून एक तांभर पाणी टाकून महादेवाला चंदन आणि भस्म लावून, तेच भस्म आपण स्वतः लावून ही पूजा जो करतो, ही कथा जो ऐकतो, नोहे नोहे नुसती ऐकत नाही, करतो म्हणले शिवरात्रीची कथा धन्य जे लोक करतात ऐकतात धन्य जय. किती इच्छले पाविती सर्व काही. संकल्प की मी कोणत्या उद्देशाने हे करतो. इच्छले पावती सर्व काही, पातकांचा नाश पुण्य वाढे फार, शेखी विश्वंभर कृपा करी. आणि मग तो शेवटी मरण पावल्यानंतर ही जी जोडी, हे जे पुण्य त्याच्या जोडीला आहे, या पुण्याच्या जोरावर तो कुत्रा आपल्या अंगाचं भस्म लावून एका पापी माणसाला जो यमलोकात जाणार होता, तोही कैलास लोकाला जर का जात असेल, तर तुम्ही आम्ही जर का जाणून बुजून हे जर का पूजा केली असेल, तर तुमचं आमचं कल्याण का होणार नाही. शेखी विश्वंभर कृपा करी. शेवटी महादेव कृपा करतात म्हटले, जेव्हा आपला हा देह संपत येतो. नुसती कृपा करत नाही तर काय करतात, आपल्या जीवनामध्ये आपल्याला भरपूर भोग आणि भोग्य वस्तू ज्याची आपल्याला इच्छा आहे, भरपूर संतान आणि संतती प्रदान करतात. अभंगाच्या तिसऱ्या
भोग ज्ञान वाढेल संतान भोग ज्ञान वाढेल संतान भोग ज्ञान वाढेल संतान भोगी भोग ज्ञान वाढेल संतान भोगी भोग ज्ञान वाढेल संतान भोगी भोग ज्ञान वाढेल जय हो भोगी भोग ज्ञान वाढेल संतान भोगी भोग ज्ञान वाढेल भोगी भोग ज्ञान वाढेल संतान भोग ज्ञान वाढेल भोग भोग्य ज्ञान. भोग म्हणजे काय हो? एव्हरीथिंग इज ऑल राईट इन आवर लाईफ बट आवर माइंड इज अपसेट टू यू नो माय डिअर. काय इच्छा आहे प्रत्येकाला? काय इच्छा आहे? 10 लाखाची गाडी असली की 20 लाखाची असावी, त्याच्यानंतर 35ची 50ची असावी, 1 करोडची टोयोटो वेलफेअर वगैरे असावी, डिफेंडर वगैरे असावी, नाही का? याला म्हटलेलं आहे भोग. हे भोग आहेत. आणि भोग्य, भोग्य म्हणजे जे तुम्हाला योग्य आहे. भोग्य काय पाहिजे माणसाला? रोटी, कपडा और मकान, अन्न, वस्त्र, निवारा. पण नुसतं याला कोणी हिंग लावून विचारायला तयार नाही आजच्या जमान्यात. लोक म्हणतात पोरगा आहे का? 2-3 फ्लॅट आहे का? स्लिम फिट है का पोरगा? ढेरी ढोरी नहीं ना? चमन गोटा तो नहीं था? चपाती तो नहीं बन गया ना उसका पूरा? चिट्ठी ना कोई संदेश न जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. चमन गोटा लगा करके, नवरत्न तेल लगा करके दूर से ही चमक रहा है. याला म्हणतात काय? भोग्य. तुम्हाला काय गरजेचं आहे लक्षात येत आहे का? पण महादेवाच्या भक्तीमध्ये ते यथासिद्ध आणि यथासाध्य आहे. जो महादेवाची भक्ती करतो, नोहे नोहे शिवरात्रीला विशिष्ट महादेवाची कथा ऐकतो आणि ती कथा ऐकून तद्वत तशा पद्धतीने पूजा करतो. जसं नामदेव महाराज या अभंगात सांगतात किंवा एकनाथ महाराज त्या अभंगामध्ये सांगतात. शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन बेलाचं पान वाहतो, गंधाचं बोट लावतो, ताणाचा दाना वाहतो. त्याच्या सगळ्या पातकांचा नाश त्याच्या जीवन संपत आलेपर्यंत झालेला असतो. पातकांचा नाश पुण्य वाढे फार, शेखी विश्वंभर कृपा करी. शेवटी महादेवजी त्या साधकावर, त्या शिवभक्तावर कृपा करतात. नोहे नोहे आणखीन त्याला काय करतात? भोग. वेगवेगळ्या प्रकारचे भोग. काळा चहा, ग्रीन टी घ्यायची गरज नाही, एवढं दूध देऊन टाकतात. मलाई मार्के चाय पिओ, हो द्या शुगर, पण प्या म्हणले चहा. कशाची? प्युअर दुधाची, पाणी न टाकता. याला म्हणतात भोग. रोज जेवणामध्ये एक स्वीट डिशमध्ये गुलाबजामुन असावा, रसगुल्ला असावा, खाजा, करंजा, मालू, चकोर, बुंदी, जिलेबी, शेव, फाफडा, मैसूर पाक, बेसन के लड्डू, मोतीचूरन के लड्डू, रसगुल्ला, इमरती, जिलेबी, बालुशाही, गा हे सगळं असावं की नसावं म्हटले. भोग. याला काय म्हटलंय? भोग. पण हे भोग बिमारीला कारण ठरतात. पण महादेवजी देतात तुम्हाला, निश्चित देतात. भोगही देतात. आणि तुम्हाला काय पाहिजे? भोग्य. भोग्य म्हणजे माऊलींना वाटलं मृदंग शिकावा,
शिकलं आणि महाराष्ट्रामध्ये नाव केलं. या आमच्या गुणीजनांना वाटलं महाराष्ट्रामध्ये नाव करावं. भोग्य, यांनीही भोग्याचा स्वीकार केला, यांनीही भोग्याचा स्वीकार केला आणि मीही भोग्याचा स्वीकार केला. भोगही देतात आणि भोग्यही देतात. नोहे नोहे भोग आणि भोग्य वाढेल संतान. पोरग असं देईन की पोरीची लाईन लागन. आमची पोरगी सून करा ना. कशी देईल म्हटले पोरग? वर्णन आहे त्याचं. कशी भक्ती केल्यानंतर कसा पुत्र जन्माला येतो लक्षात येत आहे का तुम्हाला? पुत्र होई ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. संत चोखामेळा महाराज म्हणाले का नाही? म्हणाले की नाही? अहो आमची पोरगी एवढी सून करून घ्या ना हो. सगळ्याला लागू नाहीये. ट्रकाच्या ट्रक नवरदेव पडलेत ना आमच्या तिकडं, सगळ्याला लागू नाही. पण असं पोरग देईल म्हणले महादेवाच्या भक्तीनं. भोगही देतील, भोग्यही देतील आणि संतान येतील. भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान. नोहे नोहे काळ करी चरण सेवा. त्यांची काळ चरण सेवा करायला सोपं आहे काय? देह जाईल जाईल त्याची काळवा खाईले. कारे नुमजसी दगडा कैसे हत्ते घोडी वाडा. लोंडे बालस्ती सुपत्ती जरा आलिया फजेती. 2447 अभंगाचा नंबर. मैत्र केला महाबळी कामा नाही अंत काय आधी घेरे रामनामा सामा भारी उत्तम नाही तरी यम रागे दात खातो करगाडी. 61 अभंगाचा नंबर. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वत एवढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. 62 अभंगाचा नंबर. रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुल्लासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलास झणे. 2167 अभंगाचा नंबर याच्यासाठी केला होता. 88 शेवटचा दिस गोडवा. 762 मरण हाती सुटली काया विचार या निश्चय. 868 अभंगाचा नंबर. किती या काळाचा 16 वळसा लागला सरीसा पाठोपाठी. 942 अभंगाचा नंबर. सुख नाही कोठे आलिया संसारी वाया हव भरी होऊ नका. दुःख बांधबडी आहे संसार सुखाचा विचार नाही कोठे. 2380 अभंगाचा नंबर. मौत का कीर्तन बोलते हैं इसको. वर्ष श्राद्धाचं दहाव्याचं. लोक मला त्याचं स्पेशालिस्ट म्हणतात महाराष्ट्रामध्ये. एक जण मला म्हणला महाराजजी, म्हणलं हा बेटा यू आर द स्पेशालिस्ट ऑफ द कीर्तन ऑफ द डेथ. चांगली गोष्ट आहे बो. तर सांगायचं काय, काळ सुद्धा त्या शिवभक्ताची चरण सेवा करायला लागतो. काळ करी चरण सेवा त्यांची. आणि म्हणून भगवान शंकराला काय प्रिय आहे? त्यांच्या नावाचा जप. शिवेती द्वयक्षरम नाम व्याहरिष्यन्ति ये जना तेषाम स्वर्गस्य मोक्षस्य भविष्यति न चान्यथा. स्कंद पुराण माहेश्वर केदार खंड अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 16. स्कंद पुराणातल्या माहेश्वर केदार खंडातल्या पहिल्या अध्यायातला 16 नंबरचा श्लोक आहे. जो शिव या 2 अक्षराचा जप आपल्या मुखानं करतो त्याला मरण पावल्यानंतर मोक्ष आणि स्वर्ग मिळतो. याच्यात कुठल्याच प्रकारचा संशय नाही. मा पार्वती भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात. मग भगवान शंकराच्या 2 शिव या अक्षराच्या उच्चारणानं जर का शिवभक्ताला मोक्ष आणि स्वर्ग भेटणार असेल आणि काळ जर का त्या शिवभक्तांची चरण सेवा करणार असेल तर ती शिव अक्षरे जी आहे ती शिव ही 2 अक्षरे सज्जनांनी वारंवार जपावी असा उपदेश संत नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या नामामने शिव अक्षरे ही दोन्ही. नामामने शिव अक्षरे ही दोन्ही.
शेखी विश्वंभर कृपा करे. शेखी विश्वंभर शेखी विश्वंभर शेखी विश्वंभर कृपा करे. शेखी विश्वंभर शकी विश्वंभर शकी विश्वंभर शकी विश्वंभर शकी विश्वंभर कृपा करी शकी विश्वंभर शकी शकी विश्वंभर शकी विश्वंभर शकी विश्वंभर शकी विश्वंभर शकी विश्वंभर कृपा कृपा करी शकी विश्वंभर कृपा करी नाम शकी विश्वंभर विश्वंभर नामा म्हणे शिव अक्षरे ही दोणी
जपावी सज्जनी वारंवार. यथामत यथासमयोपरांत नियोजित वेळेमध्ये 10:35 कीर्तन चालू झालं होतं. 5-6 मिनटं अगोदर आपण वेळेतच या ठिकाणी कीर्तनाला दारुणेश्वर महादेव मंदिर या पवित्र स्थानावरती आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी वंजारवाडी. मी एखाद्याचं नाव घेतलं दुसऱ्याचं राहून जाईल, एखाद्याला वाटेल बाबा काय काही आतमधलं मॅटर आहे का, म्हणून तसं आपण सर्वजण विठोबा रखमाई संप्रदायपूर्वक भजन होईल, त्यानंतर मग सूचना होईल आणि मग या ठिकाणी आपल्याला आयोजक जशी सूचना देतील फराळाचे वगैरे सर्व पुरुष बांधवांनी हात अशा स्थितीमध्ये करायचे आहेत आणि माता माऊल्यांनी जागेवरतीच टाळी वाजवायची आहे. पण भजन एक स्वर एक ताल एक लय सर्वांनी म्हणायचं आहे. हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा म्हणा सर्वजण. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा हरी